हॅपी फ्रेंडशिप डे. आज आहे फ्रेंडशिप डे आणि या निमित्ताने मी खास 3 मित्रांची जोडी तुमच्या भेटीला घेऊन येते. खरं तर हे तिघंही आपल्यासाठी नवीन नाही आहेत. वीण दोघातील ही तुटे नाही मालिकेतनं आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतात. पण ह्यांची जी फ्रेंडशिप आहे ना ती जरा अनएक्सपेक्टेड आहे, कारण का ऑन कॅमेरा एकमेकांच्या जीवावर उठलेत. म्हणजे अंशुमनची कारस्थानं सगळ्यांना माहिती आहेत, पण ऑफ कॅमेरा हे इतके छान मित्र आहेत. सो आता ते इथे आलेत, त्यांच्या गप्पा संपतच नाही आहेत. त्यांना भेटूया, चॉकलेट्स देऊया आणि खास फ्रेंडशिप बँडही बांधूया. या याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. हाय गाय, संपल्या का गप्पा? हाय हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. हॅपी फ्रेंडशिप डे. Happy Friendship Day. डे. सो प्लीज हे बँड्स आहेत, मला असं वाटतं सुरुवातीलाच आपण बँड्स बांधूया, म्हणजे तो वाईब राहील ना पूर्ण चालेल, interview मध्ये. डन डन डन. Yes, प्रत्येकाच्या हातात ते रेड वाले. बस तुझा हात दे. हॅपी फ्रेंडशिप डे. रक्षाबंधनही जवळ येते, पण आधी फ्रेंडशिप डे करून घ्या. हळू हळू. हे काय त्याचे? कॉल येत आहेत त्याचे जरा. अच्छा, मी हे सेटवर पण बऱ्याच जणांकडून ऐकलंय की कोणाचे ना कोणाचे कॉल्स येत असतात तुला. कंटिन्यू. कोणाचे कॉल्स येत असतात? मी ऐकलंय, मी खूप जण म्हणाले, सूत्रांनी सांगितलं. सूत्रांनी एकदम बरोबर हा. सांगितलंय. सूत्रांनी मला पण कॉल केलाय. पण गाईज म्हणजे किती विरोधाभास आहे हा. ऑन कॅमेरा हा जीवावर उठलाय तुमच्या सगळ्यांच्या, आणि ऑफ कॅमेरा इतकी छान फ्रेंडशिप आहे. खरं तर हीच गंमत आहे ना, हो. की आपण जे नसतो मुळात ते कॅरेक्टर आपल्याला प्ले करायला मिळतं. Right. आणि अंशुमनलाही डीएम्स येतात, पण आजचा हा व्हिडिओ अंशुमनसाठी आहे की अंशुमन मुळात कसं आहे हे आज आपल्याला कळेल. सो मला सांग ना, ही फ्रेंडशिप अनएक्सपेक्टेडली झाली आहे की कसं, आणि एकमेकांच्या बद्दल पहिलं थॉट काय होता की हा कसं आपण एक जज करतो ना पहिला प्रत्येकाला. थॉट तो मीच सांगतो. आम्ही या शोच्या म्हणजे ऑडिशन साठी भेटलेलो आणि ही पण होती, हा पण होता. लुक टेस्ट होतं बेसिकली. सो मी आता आलो सेटवरती, तर सगळ्या मुली होत्या. म्हटलं कोण अशी बोलू, तर हा मला असा लांब दिसला एका कोपऱ्यात बसलेला. ठीक आहे, तर एक्झॅक्टली मी असा होतो. मी असं केलं हाय, आणि ह्याची रिॲक्शन दाखव जरा. मी असं केलं काही नाही, ते फक्त दाखव Come दाखव on, यार. हाय हाय. नाही, हा हाय करायला आणि मी खाली बघायला असं झालं फक्त. माझं अच्छा. हा तिथेच कळलं, काका विलनचंच काम करतायत वाटतं. काका काका नाही, असं serial काही मध्ये. नाहीये. की असं झालं की माझ्या डोक्यात दुसरे विचार चालू होते थोडे, आणि तेवढ्यात कॉल आला असेल याला आधी. हा. ते विचार तेवढ्यात चालू याने होते. सपा माझ्याकडे हवाय का? पाहिलं आणि तो हसला, आणि मी असं, तो हसला आणि मी खाली बघितलं, असं झालं माझं. बाकी असं काही नाही. माहिती ते कळलं. पण आम्हाला खरंच पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये मला वाटलेलं की अरे बापरे, हा नसेल, मे बी एकदम इंट्रोवर्ट वगैरे असेल, पण चांगला मित्र झालाय त्यातल्या त्यात. तसं माझं नव्हतं याच्या बाबतीत. आम्ही पहिल्यांदा म्हणजे इंटरॅक्शन झालं असेल रीडिंगला, हा, रिडिंग ऑफिसला. तर तिथे रीडिंग वगैरे झालं. नंतर मग मी नवीन होतो, त्यामुळे मला माहित नव्हतं कुठे कसं काय करायचं. त्यावेळी यांनी प्रॉपर असं गाईड केलं होतं. मग त्यावेळी एक असं फील झालं होतं की हा बाई होऊ शकतं पुढे त्याच्यासोबत बॉन्ड छान, आणि तो झाला. आणि सूशच्या बाबतीत तर सूश पण त्याच रिडिंगच्या दिवशी, ऑडिशनच्या दिवशी होती. आणि आय डोंट नो हाऊ, पण सूश आणि माझा बॉन्ड असा एकदम मस्त अटॅच झाला. आणि जसं मला कळलं, बोलत होतो, पण हा आमच्यामध्ये आलाच नाही ग. हा न बाय करताच गेला पण होता. तुमचे सीन्सही मस्त होते, कारण का बहीण भाऊ दाखवले. एक्झॅक्टली. आणि मला जेव्हा कळलं की माझी छोटी बहीण असणार आहे सिरियल मध्ये, तर मग तर अजूनच ते असं चेरी ऑन द टॉप मुवमेंट झाला आणि छान वाटलं. छान होतं. या Overall बहिणीचं छान. रिअल लाईफ मध्ये लग्न झालं हे कधी कळलं की ते सिरियल हे दरम्यान सर- झालं लगेच होतं? कळलं. नाही, पण हे सरप्राइझिंग होतं. हे मला माहितच नव्हतं. Okay. मला काही दिवसांनी कळलं की बहिणीचं लग्न झालंय माझ्या लहान. लहान Right. बहिणीचं लग्न झालंय माहिती. Yes. पण मला असं वाटतं ठाण्यात जे लोक राहतात ना, तलावपाळी हा त्यांचा फिक्स स्पॉट आहे. हो, म्हणजे हो. कट्टा असो किंवा काही गप्पा भांडणं पण इथेच होतात. मला असं वाटतं की आपण खाऊया काहीतरी, आणि अरे, खाताना yes, गप्पा yes, मारूया. तुम्ही पण 100%. भूक लागली असेल तुम्हाला, सो जाऊया मस्त काहीतरी खाऊया आणि गप्पा मारूया. ओके, बरं, चालेल. याच्याकडनं ह्याचं सिक्रेट जाणून घ्यायचं. तर म्हणून मी आज टार्गेट आहे वाटतं. सर ठरलं का काय खाणार आहे? हो, एक गोष्ट ठरली आहे. हम्म. तुम्ही काय खाणार फ्रेंच फ्राईज तुम्ही ठरवा मग. पण राईस वगैरे नको? राजला जरा ओसीडी असल्यामुळे चांगली प्लेस बघून आलोय आम्ही इथे, अरे, आणि आज त्यांनी डाएट माझ्यासाठी बाजूला ठेवलं. थँक्यू सो मच. हे खूप म्हणजे मोठा त्याग आहे हा. म्हणजे
यू वेलकम यू वेलकम. गाईस तुम्हाला कॉलेजची आठवण आली का? असं मस्त फूड आपण खायला येतो. पहिले पॉकेट मनी कमी मिळायची, पण कोणत्या मित्राची खूप जास्त आठवण येते जेव्हा खायची गोष्ट येते? असं कोण? खायची गोष्ट तर मला सगळ्याच मित्रांची, कारण माझे सगळेच मित्र फूडी आहेत आणि म्हणजे एक लकीली म्हणू शकतो की हे दोघेही खूप फूडी आहेत सेटवरती. सो त्यामुळे सगळ्याच मित्रांची आठवण येते आणि कॉलेजचे पण दिवस आठवत आहेत. तसाच पाऊस पडायचा आणि आम्ही असे मोजके पैसे घेऊन काहीतरी खायला जायचो. ओव्हरऑल मजा यायची. तुमचं? बंक मारून जे माझे मित्र होते, पण त्यावेळी खूप आता अंशुमन सारखं बोलतोय. येऊ दे. तर अरे मग सर. मित्र आणि आम्ही बंक मारायचो. फर्स्ट डे एकतर पहिलं म्हणजे लेक्चर बुडवून, फर्स्ट डे फर्स्ट शो फ्रायडेला तो बघून, ओके. छोटंच म्हणजे कोल्ड कॉफी आणि एक वडापाव आमचं ठरलेलं रुटीन असायचं. त्यातच मग मजा यायची. सो हे माझी स्टोरी. सुश, म्हणजे आत्ताच तू कॉलेज पास आउट झालीस ना? अगदीच. नाही. पण मी तशी खूप शांत होते कॉलेजमध्ये, त्यामुळे मला माझ्या घरची कंपनी आवडायची. त्यामुळे मी असं नाही एन्जॉय केलं कट्टा कधी वगैरे. बाहेर वगैरे. मी आपली घरी जायची कॉलेज सुटल्यावर आणि स्वतःचा टाइम एक्सप्लोर करायचा. सो ट्रूथ ऑर डेअर खेळूया. ब्लॅक ऑर व्हाईट, ते आपण सुटतो ना तशा टाईपमध्ये तुमच्या तिघांमध्ये. ठीक आहे, सो स्टार्ट. तू सुटला. सुटलो ना मी. नाही, याच्यावर येणार ना तुझ्यावर- आता, हा. हा, तुझा क्वेश्चन. बरं, ट्रूथ की डेअर? Truth. सेफ. मी विचारू का? हा, मी विचारू विचार ना, truth? प्लीज प्लीज. नको 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 अरे विचार यार, प्लीज 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 विचार. नको नको नको. जाऊ दे. असू दे, तू मला- विचार तुझे प्रश्न, नंतर आपण विचारूयात त्याला अजून truth. मला ह्या दोघांबद्दलची एक अनॉइंग सवय सांग जी तुला खूप अनॉय करते. Annoying. ती तर काय खूप हा खूप बोलते. हिची ही सवय. आणि हा म्हणजे याला असं रूम मध्ये, आमच्या मेकअप रूम मध्ये काही असं पटलं नाही की हा एकदम शांत असतो आणि मी त्याच्याशी काहीतरी बोलत असतो आणि हा फोन, मग मला असं ऐक ना मी तुझ्याशी बोलतोय. हा हा सॉरी बोल, मला नाही बोलायचं दादा. मग ते आमचं थोडं ऍटिट्यूड. ओके. असं काय नाही, पटतं मला सगळं. हा. म्हणजे हा मधूनच येतो, मधलेच कुठेतरी टॉपिक सुरू करतो. मी काहीतरी इम्पॉर्टंट काम करत असतो, परत हा हा बोल, असं मिसकम्युनिकेशन. ओके, चलो. पण हा. हा सिरियस नसतं ते कसं. हा, ह्याची काय अनॉइंग गोष्ट आहे? ह्याची अनॉइंग गोष्ट मी तुला सांगू का? फोन. माझ्याकडे भरपूर आहे. हा, माझ्याकडे पण भरपूर आहेत, पण त्यातल्यात एक गोष्ट म्हणजे की हा मध्येच कधी कधी खूप गप्पा मारतो, मध्येच कधीतरी शांत. एकटा येऊन असं बसून राहतो कुठेतरी कोपऱ्यात, मध्येच फोनवर बोलताना कुठेतरी एकदम लांब, म्हणजे आमच्या सेट पासून ते मला वाटतं खूप लांब चालत जातो कुठेतरी फोनवर बोलत बोलत. अशी याची एक अनॉइंग सवय आहे. Annoying सगळं. तुम्ही दोघे मिळून सुशशी सांगा आता. सुश, मी सांगितली ना हा, तू सांगितलीस ना. मी जास्त नाहीच आहे annoying ना. हे बोलून नवीन करते. ओके, चलो. वन्स अगेन. हा. आता तू करणारच नाहीस. आता तू करशील आणि तिला अडकवू आपण. तुला डेअर देते मी. ठीक आहे, Dare. हा, ह्याची डेअर नाही होणार. होऊ शकते. अजून एक. आता तू कोणाला कॉल करू शकतोस की ते लगेच फोन उचलतील, असं कोण आहे? आणि तू बोल तर. इंडस्ट्री मधलं हवा. इंडस्ट्री मधलं एका फ्रेंडशिप डेचा तर एका मित्राला करतो कॉल. हा, तोच का? आणि तो कोण आहे? रुचिर गुरवतेचं नाव ओ आहे. माय गॉड. पण मला माहित नाही की तो कॉल उचलेल की नाही ह्या ओके, ऐक मोमेंटला. काय बोलायचं सांगते. हा. त्याला सांगायचंय की मला लीड रोल मिळाला एका सिरियल साठी आणि मी वीण सोडायचा विचार करतो. वा वा. मॅनिफेस्टेशन. चला. तेच म्हटलं ना काल ह्याने जर कॉल उचलला वेळेवर तरच ठीक आहे. लागला कॉल रिंग होत फक्त याचे बीप टाकावे लागतील मध्ये मध्ये तुम्हाला. हा, कारण हॅलो रुचिर, कुठे आहेस? घरी आहेस? बरं बरं, ऐक ना, ऐक तुला एक अरे एक सांगायचं होतं की मला एक लीड मिळते. ओके, एक लीड मिळते मला सिरियल मध्ये आणि चांगलं चॅनल आहे. पण मग मी विचार करतोय वीण सोडायचा. काय करू? काय वाटतं तुला? ते आता ते नाही सांगू शकत मी तुला, पण तू तुझं ओपिनियन सांग मला. म्हणजे बऱ्यापैकी लिडिंग चॅनल आहे असं मी तुला सांगू शकतो. तर तुला वाटतं वीण सोडावी असं तुला वाटतंय?
हो. पण नाही रे मला असं वाटतं की सोडावी रे आता आणि करावं आता काहीतरी. ते नाही सांगू शकत मी तुला आता. अरे किती हुशार आहे, बघितलं किती हुशार आहे माझा मित्र. अरे मी राजश्री मराठीच्या इंटरव्ह्यू मध्ये आहे आणि त्यांनी मला सांगितलं की एका तुझ्या मित्राला फोन लाव आणि सांग की मी सोडतोय शो. आणि थँक गॉड मी तुझा फोन स्पीकरवर ठेवलेला, पण खूप मस्त बोलणं झालं आपलं. हाय रुचिर, रुचिर हे घे तू स्पीकरवर आहेस. तुला खरंच माहित नव्हतं ना की हे प्रँक आहे स्टार्टिंगला? नाही, मला खरंच माहित नव्हतं, पण राजने माझ्याबरोबर आयुष्यात एवढे प्रँक केले. गाईज, मित्र आयुष्यात कधी खोटं बोलत नाही, याचं उत्तम उदाहरण हाय आहे. रुचिर, हाय रुचिर. रुचिर, मी अपूर्वा आणि हरीश आम्ही तिघं आहोत इथे. तो बोलतो, मी तुला लावतो नंतर कॉल. ठीक आहे? येस, बाय बाय, ऑल द बेस्ट, बाय बाय, टेक केअर, बाय. वाव, फसला होता तो आधी, पण गाईज म्हणजे मित्र कधीच खोटं बोलत नाहीत, राईट? सो वन्स अगेन डेअर उत्तम प्रकारे पार पडले. शेर शेर अरे, शेर ह्याला काय डेअर द्यायची? रिसेंट कॉल लॉग्स दाखव म्हण. Yeah. हा, ठीक आहे. नाही, मी दाखवणार, मी चेक करणार ते वाले. दाखव. हा, चालेल. हा दे, व्हॉट्सअप वर जाऊ आपण व्हॉट्सअपवर आणि व्हिडिओ कॉल्स वर जाऊ आपण. ओके, आपण कॉल बघूया. लॉग्स चेक कर. हा. ओ अच्छा, पहिली 2 नावं मी घेऊ नाही शकत. नंतरची त्यांनी मलाच कॉल केलाय, मलाच. आणि मग आलंय मामी, मग आहे अपूर्वा, मग परत मी नाव घेऊ नाही शकत असं एका मुलीचं नाव आहे. अरे 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 दाखव, उलट करून दाखव. नको नको. हा दाखव. नाही, आहे क्लीन आहेत आणि जे आहेत ते आता बाबा काय वगैरे. चालायचंच. पण guys, अजून एक तुला हा, डेअर द्यायची असेल तर देऊ शकतो. तुला काय द्यायचं का? ती मगाचपासून हा ना. हा परत परत चल. अपूर्वाचा चान्स आला नाही, आपण अपूर्वाला हा, तू आता हे कर, आपण हे आम्ही हे करतो स्क्रिप्टेड. स्क्रिप्ट. स्क्रिप्टेड. 3, 2, 1 गो. हे करू ना हा. अरे परत कर. पहिलं काही परत सॉरी. हे ठेवा. 2, 1. ए माझ्यावर ट्रेन आला. आधीच नाही, पण काय ठेवत द्यायचं आहे रे? असं दे करायचं ना. नाही. दे ना. हिला काय द्यायचं? डायनल, अच्छा. हिला हम्म. काय हवंय मी तुला? थ्रूच घेऊ शकतो. डेअर बीर माझ्याकडे बघून वाटतं का तुला असं? हो. डेअरिंग वगैरे करेन मी कुठला. तिला काय आता खरं विचारायचं? तुला नको जाऊ दे. नाही सांगू शकतोस तू, बोलू शकतो. तुझी सेटवरची सगळ्यात फेवरेट व्यक्ती कोण आहे? तुम्हाला माहिती आहे ना, ऑडियन्सला नाही माहिती आहे ना. तू सांग, एक्सप्लेन करून सांग काय आहे, काय आहे, असं वगैरे. सगळ्यात जवळची व्यक्ती भारती ताई आहे, हम्म. तेजश्री ताई आहे, हम्म. किशोरी ताई आहे. हळूहळू सगळ्यांची नावं घेत जा आता. सगळ्याच माझ्या जवळ एक सांग आता कोणतरी. भारती ताई. आपलं खाणं आलंय, सो आपण आज जाऊया, बसूया. डन चालेल. Yes. खाण्यासाठी लगेच. सो आत्ताचा सेगमेंट आहे ना सूटसाठी आहे. तू ह्या दोघांबद्दल गोष्टी रिव्हील करायच्या, मला क्वेश्चन विचारायचे त्याच्यावर, ठीक आहे? ओके. बरं, ह्या दोघांमधला एक एक रेड फ्लॅग सांग. जेनझी टर्म मध्ये आता ते जरा जास्त झालंय, रेड फ्लॅग, ग्रीन फ्लॅग. ह्या दोघांमधलं काय असू शकतो रेड फ्लॅग? काय असू शकतो हा, का दोघांपैकी कोणी रेड फ्लॅग आहे असं? असं नको वर डायरेक्ट. अरे म्हणजे वाईट काही नाही, फोन करून सतत आपलं कुठे आहे असं वगैरे जरा सवय आहे दोघांपैकी एकाची. कोणाची सांग ना. मला असं वाटतं. हा. आणि ह्याचं कसं आहे माहितीये, हा खूप सिन्सिअर चांगला मुलगा आहे खरंच. आपण आहे, दोघंही आहेत, पण ह्याचं कसं आहे, टोन वेगळं. ह्याचं टोन वेगळं पडतं. आणि मग माझं असं कधी होतं, इग्नोर करते. म्हणजे ह्याचं मी असं काय बोलायला लागले काय असं करतो. हा. तू सीन मध्ये राग पण नाही काढू शकत ना, कारण का तुला नाही ना, कारण तिथे पण ह्याला हा, तिथे पण हा ऐकते सगळं. डॉमिनेटिंग आहे ना असं. पण राज नाही अरे तसं. त्याचा रेड फ्लॅग सांग म्हणा. त्याचं रेड फ्लॅग तुला काय हा रोस्टिंग करणं रेड अचानक फ्लॅग नाही ऍक्च्युली, म्हणजे दॅट्स माय लव्ह लँग्वेज. हा, love हा, language love असते. language. असं. ओके. कुठल्याही गोष्टीवर दोघांपैकी कोण जास्त ओव्हर रिॲक्ट करतो? कोणीच नाही. कोणीच नाही. वाव. चांगले गुणी आहेत
ओव्हर इटिंग करू शकतो आम्ही दोघं सध्या. ओव्हर रिॲक्टिंग नाही. ओव्हर रिॲक्शन ओके मी करते पण मग ते सांभाळायला असतात पण या दोघांपैकी नाही मानव. ओके मीच बरोबर आहे असा ऍटिट्यूड कोणाचा असतो? दोघांचाही मला वाटतं त्याच्याकडे बघते त्याचं नाव घेशील. दोघांकडे बघितलं मी दोघांचंही प्रत्येक या दोघांमधलं अटेन्शन सीकर कोण आहे सर्वांचा असतो? खरं तर ते नकळत होऊन जातं दोघांकडून पण दोघेही अटेन्शन सीकरच आहेत. दोघांकडून नकळत होऊन जातं म्हणजे त्यांना अटेन्शनची गरज नाही लागत ते मिळतं त्यांना. ओके दोघेही आहेत. आणि कॉल केलास तू हम्म. आणि व्हॉइस मेलवर जाऊ शकत नाही ह्याला जर कॉल केला तर असं कोण आहे दोघांपैकी? 2-3 रिंग्स मध्ये उचलेल? जाऊ शकत नाही नाही. हरीश ह्याचं आणि या जाऊ दोघांचे जातात व्हॉइस मेलवर. माझं तर शकत- जातं. ह्याचं जातोच हा. व्हॉइस मेल व्हॉइस मेलवर गेलं माझं असतं सटकताना काही म्हणून मला उचलावं लागतं याचा फोन. ओके दोघांपैकी प्रोटेक्टिव्ह कोण जास्त आहे? दोघेही म्हणजे त्यांना आता कळलंय माझा IQ लेवल कुठपर्यंत चालतं त्यामुळे दोघेही मला तसं सांभाळून घेतात. प्रोटेक्टिव्ह आहे दोघे. ओके आता तुला सीन मध्ये तर अंशुमन आता म्हणजे आम्हाला नको होतं की तू अंशुमचं सगळं ऐकावंस पण तू तर ऐकतेस. पण ऑफ कॅमेरा तुमचं बॉन्डिंग कसं झालंय? ऑल्सो फ्रेंडशिप आता तू बोललीस की आधी तुला याच्याबद्दल मिसकन्सेप्शन होते पण इव्हेंच्युअली काय काय ह्याच्यामधले चांगले क्वालिटीज तुला कळतील? ऑफ ग्रीन कॅमेरा फ्लॅग सांग पण हा ऑफ कॅमेरा पण त्याचं लक्ष असतं माझ्यावर आणि ऑफ कॅमेरा पण मी त्याचं ऐकते. म्हणजे जिम मध्ये किती वेळ घालवायचा आणि मग त्याच्यानंतर काय खायचं आणि मग कसं ठेवायचं सगळं रुटीन तर त्याचं बऱ्यापैकी मी ऐकते. मी त्याला काय ऐकवत नाही ही वेगळी गोष्ट आहे पण ऐकते त्याचं असं असतं. अचानक भयानक प्लॅन केलास तू आणि एका पायावर तुझ्यासोबत यायला रेडी आहे. दोघंही नाही येणार म्हणजे जातोच. Cheers. गरम आहे. तू पण आता ट्राय मी कर खाऊ ना. शकते टेस्टर म्हणून ठेवलंय तुम्हाला. नेक्स्ट मी पण घ्या. चिअर्स गाईज. हॅपी Cheers. Cheers, cheers. Happy Friendship's Day. आवडलं? ते टाक ना. गरम लागलं? गरम आहे खूप. म्हणून मी खाल्लं नाही. ते टाक. खूप छान आहे. तुझ्या घरून आणलंस का? जरा टाक की थोडं अजून. परत जास्त झालं तर परत म्हणशील मला या डायटेड आला. तुझा जन्म पुण्याचा आहे? हम्म? नाही ना? पुण्याची लोक इतकी पण नसतात ना. अरे लगेच जाग गई हा. पुणेरी. भांडा पुणेकरांना नाहीये. भांडा. मी खातो. ही पुण्याची नाहीये. हो पण मी पिंपरी सांगते चिंचवडची. मला जवळच आहे पुणे. पण आहे ना फ्रेंडशिप्स आपण म्हणतो की मोर दॅन रिलेशनशिप फ्रेंड्सवर आपण जास्त रिलाय होऊ शकतो. आणि आयुष्यात फ्रेंड्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुझी आधीची मालिका होती त्यातही तुझे उत्तम फ्रेंड्स होते सगळे. अजून आहेत ते. अजूनही आहेत. आणि मला सांग की ह्या दोघांकडनं अशी कोणती गोष्ट आहे की तुला शिकायला आवडेल? आपण सेटवर असं दिसतं आपल्याला की खूप इमेच्युअर वागतायत पण मुळात खूप मेच्युअर असतात मुलं है ना? सो त्यांच्याकडनं काय गोष्ट तुला इनकल्केट करायला आवडेल? मला ह्याच्याकडून तर कन्सिस्टन्सी खूप म्हणजे ग्रास्प करायला आवडेल आणि ह्याच्याकडून नॉलेज ह्याच्याकडे भयंकर नॉलेज आहे कुठल्याही गोष्टीचं. त्याला जर सांगितलं की असं असं आज मला जरा सांग या गोष्टीचं तर तो व्यवस्थित सांगेल मला. आणि डिसिप्लिन आहेत दोघंही म्हणजे वेळेत मी कधी कधी उशिरा पोचते सेटवर पण ह्यांचं कॉल टाईमलाच असतात. आता लांबून येतो आणि हा जिम वगैरे करून मग येतो तर आम्ही दोघे एका जिमला जातो पण 8:30चा कॉल टाईम असेल तर हा 8:30ला असतो आणि मी 8:45ला वगैरे मग जिमवरून मग जाते. त्यामुळे तसं त्या दोघांकडून शिकण्यासारखं आहे. वाव. आणि कोणती गोष्ट बदलावी असं वाटतं या दोघांनी? ह्यानी तर ह्याचं काय? ते बदलावं. काय? हे बघ हे काय मला आणि राजनी काहीच नाही बदलावं. खरं तर रोस्टिंग अजून छान करावी त्याला ते जमतं पण प्रँक्स जरा कमी करावे ग कारण हा खूप प्रँक्स करतो त्यामुळे एका वेळ असे सिरियसली तू कधी रुचिरला एक प्रँक हो खूप प्रँक्स करतो ना हा. आयुष्याचा प्रँक केलेला मी त्याचा एक. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त पौर्णिमा सांगू शकेल कारण तिला आता कळलं याचं की स्वभाव याचं, कसं आहे, हा. काय त्यामुळे जरा प्रँक्स कमी. मला कधी कधी विश्वास नाही बसत की हा खरं बोलतोय का काय कसं म्हणजे घ्यायचं. तसं याचा आहे स्वभाव.
तुम्ही एकमेकांना कसे विचित्र मीम्स किंवा असं मेसेजेस पाठवलेत? आता जसं रुचिरला फोन केला असतो तसं ह्या दोघांसोबत केलं? हो, मीम्स आणि आम्ही मीम्सच डिस्कस करत असतो. कधी कधी डायलॉग मध्ये आम्ही असं चट बोलल्यावर मीम बोलतो मग पुढे. तर मग ते असं एकदम त्या मुमेंटलाच हसायला येतं ज्यांना माहिती आहे त्यांना. पण येस, आम्ही खूप मीम शेअर करतो. आणि आम्ही मीम क्रिएट पण करतो सेटवर. पण प्रेक्षक जेव्हा हा व्हिडिओ बघतील ना तेव्हा त्यांना खरंच असं वाटेल, कारण का ऑडियन्सना सिरियल खूप रिलेट करतात. त्यांना असं वाटतं की हे जे घडतं ते सगळं खरं आहे. हा. पण मला सांगा ना की सेटवर आता एकमेकांकडनं तुम्ही बरंच काही शिकताय, गिव्ह अँड टेक होत असतात. ॲज अन ऍक्टर कोणती क्वालिटी घ्यायला आवडेल एकमेकांबद्दलची? एकमेकांबद्दल खूप क्वालिटीज आहेत अशा, तर खूप क्वालिटीज आहेत. हरीशकडनं मी सांगू तर ना, तो खूप छान प्रकारे ऑन आणि ऑफ होतो असं माझं म्हणणं आहे. की जर आम्ही जोक करत असू तर तो पटकन सिरियस होऊ शकतो, पटकन तो चांगलं ऍक्ट करतो. ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. सुशकडून म्हणजे ना, ती तो इनोसन्स एकदम छान प्रकारे तिच्या स्क्रीनवरती पार पाडते. सेम माझं की मी पण ते सेम काय सेम दुसरं बोल काहीतरी. हा. तर ते असं खूप हार्ड, ते खूप दिसायला इझी वाटतं पण ते खूप हार्ड असतं इनोसन्स तो स्क्रीनवर आणणं असतो. ही मला गोष्ट दोघांकडनं घ्यावीशी वाटते. मला राजकडून सिन्सिअरिटी आवडेल घेण्यासाठी, कारण त्याला माहिती असतं की म्हणजे तो विचारतो डाऊट्स की ह्याच्या आधी काय झालं, ह्याच्या आधी माझा मूड कसा होता, हे तो डायरेक्टरला स्वतः जाऊन विचारतो. तर हे फार कमी घडतं की आपल्याला बॅक स्टोरी माहित नसते की अरे आपण करत जातो, पण ते त्याची चांगली क्वालिटी की तो स्वतः विचारतो की ह्याच्या आधी मी काय केलं, हे मला सांगा, मग तसं कॅरी ऑन करायला. Nice. चांगली quality. नसली तर राहू दे, नको सांगू. नाही तो म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे इतर लोकांकडून. तर म्हणजे आता तू जे करतेस ना ते सुद्धा तो लगेच करू शकतोस. स्पेशल आणि डान्स त्याच्याकडून शिकायला आवडेल. डान्स खूप छान करतो तो. तर त्याचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे, तर ते पण मला असं वाटतं की सुधारायला पाहिजे माझ्याकडून सुद्धा. असं ओके, सुश कशी असते सेटवर? जरा मिमिक करून दाखव ना. म्हणजे चांगलं Real. जमतं ते तुला. नाही ती प्रत्येक वेळी असं कन्फ्युज्ड किंवा तिला म्हणजे ती कन्फ्युजच असते. असं वाटतं तिच्याकडे बघून की मी तिला दिवसातून 2-3 वेळा तरी विचारतो की सुश काय डोक्यात विचार चालू आहे का? झोन आउट फुल. हा, झोन आउट Zone out होते ते. तर त्याला झोप आलेली असते खूप. ओके. पण त्याला ते रिझन नाही. हा, का एवढी हिला झोप येते मला माहित नाही सेटवर. कळत नाही, हे लोक जवळ राहतात दोघंही, तरी झोप येते त्यांना सेटवर. मला कुठे येते, तुला पण येते का? बस, तू पण तू कधी झोपतोस झोप? की? तुला बऱ्याचदा खूप झोपतो. जास्त झोप आहे. मला यायलाच पाहिजे झोप, कळलं ना? मी तो कधी लांबून झोपलोय? येतो. मी झोपताना कधी दिसलोय? बऱ्याचदा. अगं, आणि लाईट वगैरे खोटं घालून बोलतात. झोपतो. हा ना. मेकअप बोलतात. लाईट वगैरे घालून मस्त झोपतो. काल पण झोपला होता. आता तुझ्याबद्दल दोघंही चांगलं बोलले, आता तूही बोल. म्हणजे असं चांगलं ना? अरे म्हणजे जेन्युइनली. हे बोलायचं ते बोल. नाही, खरंच दोघेही, म्हणजे दोघांचं सांगतो मी एक कॉमन पॉईंट. जिथे मी थोडं काही गोष्टी मला कळत नाहीत किंवा कसं वागलं पाहिजे, किंवा दोघेही मला जेन्युनली समजून सांगतात की हरीश थोडासा शांत, कंट्रोल थोडा. ते हे मला दोघांचं खूप आवडतं की प्रत्येक वेळी जिथे जिथे गरज आहे हे मला म्हणजे गाईड करतात प्रॉपर, आणि मी ऐकतो त्यांचा. ऐकतो. दोघेही शांत झाले म्हणून. कळलं पुढे काय बोलतोय, पॉज घेतला, पुढे काय बोलतोय असं वाटलं. ही गोष्ट मला म्हणजे त्या गोष्टींमुळे ह्यांनी माझं मन जिंकलं असं मी. आणि आता ते खूप आधी माझं मन जिंकला काय? हो, आपण याचं छान वाटलं मला. मनच जिंकायचा पुस्तकी प्रयत्न भाषा. करतो. आम्ही याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होतो. नाही, पण ही पण आधीमध्ये माझ्या डाएटचं किंवा जेवणाचं काळजी घेत असते. हो. राज पण त्याच्या घरून काही काय मला आणत असतो प्रत्येक वेळी. त्यामुळे मग मला जास्त घरच्यांची आठवणी येत नाही. आहेत दोघे. मला सांगा, तुम्ही आता सुश तर मॅरिड आहे, तुम्ही दोघं तुमच्या डेटिंग लाईफ बद्दल तुम्ही तिघं डिस्कस करू शकता? नाहीच आहे तर सिंगल आहे मी. पण आम्ही करतो डिस्कस, खूप गोष्टी आम्ही डिस्कस करतो. व्हॉट इज अ टाईप? आपण असं तुम्ही विचारता की नाही, व्हॉट इज युअर टाईप? टाईप इज व्हेरी रॉंग वर्ड असं मला वाटतंय. एक पण एकच डिस्कशन की- असतं की कसं काय. काही अरे असं आत्ताच्या कसं, जगात जे की आम्ही- खूपच असं जरा वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकतो. बापरे, डोंगर झाला इथे. सो त्यामुळे आमचं असं हे असतं की चांगलं वगैरे हेच, बाकी टाईप ॲज इन असं काय नाही.
चांगली असायला हवी असं असतं त्यांचं प्रवास. रोमॅन्स ब्रोमॅन्स ओ तुझं स्वतः का कोण म्हणाला हा इंट्रोवर्ट आहे हं? हा अगं हळूहळू मी बाहेर म्हणालो. येतोय पण त्याचं तो तेच आहे, तो स्टार्टिंगला इंट्रोवर्ट असतो, हम्म. एकदा मिक्स झाला की तो चांगलं बोलतो. ओके आता पुढच्या वेळी तू सेटवर तू बोलशील किती बोल, जरा शांत हो. शांत बस असं म्हणशील. नाही मला चालेल मी खूप तेच म्हणालो ना हे की मला अडवतात. मग असं एकदा मी सुरू झालो की मग मला कळत नाही कुठे काय, मग त्याला पॉज सांगावं लागतं पॉज. आणि आपण अशा इंडस्ट्रीमध्ये आहोत ना की चांगलं वाईट सांगणारी व्यक्ती पण आपल्याला सोबत लागते Right. फ्रेंड्स लागतात. असे कोण फ्रेंड्स आहेत की प्रेझेन्स वाढव दिस बी देअर असं सांगणारे कोण आहेत सतत तुमच्या लाईफमध्ये? इंडस्ट्रीत हां हे सोडून दोन माझ्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट हे सोडून म्हणजे आम्ही ह्याच फील्ड मध्ये आहोत ना. म्हणजे तुम्ही दोघं सोडून मी येणार पण हे हा ऍटिट्यूड त्याचा जरा माझ्या आयुष्यात दोन खूप महत्वाचे मित्र आहेत. एक म्हणजे रुचिर गुरव, दुसरी म्हणजे भूमिजा पाटील. जे ऑलमोस्ट खूप जणांना माहिती आहे, आमचा ट्रायो आहे. आम्ही सतत एकमेकांना आम्ही रोज बोलतो कॉलवर, असं आम्हाला म्हणजे खरंच रोज बोलतो. काय चाललंय, कसं चाललंय, काय हेल्प करू शकतो किंवा काय हेल्प हवी असेल तर. आणि आय एम सो लकी अँड ग्रेटफुल की मला मागच्या प्रोजेक्टमध्ये असे दोन मित्र मिळाले जे मला माहिती आहेत आयुष्यभर असणार आहेत आणि खूप चांगले आहेत दोघं सुद्धा. आणि मी त्यांनाही ओळखते, ते खूप कूल आहेत. येस सुश अपूर्वा तोपर्यंत हरीश तू सांग. काय तुला माहिती ना तुझा टर्न होता, कशाला खाल्लास मग? मध्ये का खूप बसायचं आवडतंय म्हणजे काय हो ना बघितलं तुला माहिती ना आता त्याच्यानंतर तुला विचारलं तरी नाही ही ऍक्टिंग खाणारी कसं कसं परत दाखव तरी. तरी दाखवशील आता बघ तू. संपू दे इंटरव्ह्यू. सांग सांग ना. सांग तूच सांग नाही नाही तुझा आता चान्स तूच आहे. सांग आता मी नाही सांगणार. मियाँ बीबी का भी झगडा हो गया, मैं साइड होतो मी जरासा. ते रोल मध्ये गेले, ते अंशुमन आणि सुशच्या रोल मध्ये गेले. मीच सांगते जास्त नको जाऊस तिथेच थांब. तसं मी इंडस्ट्रीमध्ये नवीनच आहे त्यामुळे माझे असं इतके जवळचे फ्रेंड्स नाही झालेत. पण रचना नावाची माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे, यांना पण माहिती आहे. तर तिने बऱ्यापैकी गाईड केलंय कसं करायला हवं किंवा काय. आणि काही झालं तरी मी तिला एक फोन करतच असते. रचना कदम तिचं नाव, इंडस्ट्रीमधलीच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत मग आहेच हे किंवा पौर्णिमा मग त्यांचं असतं. तुझी टर्न आली आता खाऊ नको. आता सांग नाही, नाही, खा. आणि लगेच खातो. मी म्हणजे मी सगळ्यांकडूनच शिकत असतो. म्हणजे मी आतापर्यंत जेवढे कामं केले तर त्या प्रत्येक सेटवर कोण ना कोणतरी असतं ज्याच्यासोबत माझं बॉन्डिंग होतं आणि मी त्यांच्या प्रत्येकाकडून शिकतच असतो. तरी मी एक आवर्जून नाव घेईन ते म्हणजे हार्दिक जोशी, हार्दिक दादा. आणि त्यांच्याबद्दल का सांगेन कारण आम्ही ते फक्त मी सिरियल करत होतो सुंदरी, त्यासाठी ते 2 दिवसाच्या कॅमिओसाठी आले होते. मग त्या 2 दिवसाच्या ओळखीवर आमचं इतकं बॉन्डिंग झालं की ते मला प्रत्येक गोष्ट सांगत असतात की बारीक बारीक गोष्ट असं कर तसं कर. म्हणजे सगळ्या बाबतीत म्हणजे वागणं असो, बॉडी किंवा ॲक्टिंग, कॉन्टॅक्ट सगळं मला ते खूप गाईड करतात. आणि जसे हे आहेत तसे ते पण ठाण्यात आले की मी दिवसभर त्यांच्याकडे म्हणजे सकाळी गेलो की संध्याकाळी घरी येतो. सो ते एक आहेत. आणि आता ह्या सेटवर तेच मी म्हणालो अपूर्वा पण मला काही ना काहीतरी शिकवत असते, राज शिकवत असतो, सुबोध सर आहे, तेजस्वी मॅम आहेत, किशोरी मॅम, भारतीताई, किशोर सर सगळे म्हणजे ज्यांच्याकडून मला असं वाटतं की हा भाई याच्याकडून काहीतरी आपल्याला मिळू शकतं किंवा हे आपल्याला सांगू शकतं. मी त्यांच्याकडे जाऊन अप्रोच होतो, विचारतो हे कसं आहे ते कसं आहे. फ्रेंडशिप तुमच्यासाठी काय आहे इन शॉर्ट सांगाल तर? फ्रेंडशिप माझ्यासाठी पर्सनल एक्सपिरियन्सेस नुसार असं आहे की न बोलता एखादी गोष्ट जर कळाली समोरच्याबद्दल तर त्याला मी फ्रेंडशिप मानतो. कारण की इट्स सो टफ असं कोणाला एक्सप्रेस करणं की मला कसं वाटतंय काय, पण आपल्या फ्रेंडला आपोआप कळून जातं. माझ्या आईचं असं म्हणणं आहे की फ्रेंडशिप नावाचं काही नसतं त्याला, मैत्री नावाचं काही नसतं, प्रेमच असतं. त्यामुळे त्या मैत्रीमध्ये ते प्रेमच आहे म्हणजे मैत्री. त्यामुळे आमचं आहे एकमेकांना प्रेम असं. मैत्री जर असेल तर प्रेम आहेच. हरीश? नक्कीच खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंडशिप लाईफमध्ये.
पण एक आपण म्हणतो ना की रोज रोज बोलणं की फ्रेंड्स आहोत किंवा नाही, आता एक मित्र आहे त्याच्यासोबत आपण आज बोलतोय, ते डायरेक्ट 5-6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर बोलू. पण आज जे बोललोय तिथूनच ते कन्व्हर्सेशन कंटिन्यू होतं. पुढे होतं की असं वाटतं अरे यार कालच बोललो होतो आपण. असं आहे म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि Yes, yes. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ना कांड खूप केलेले असतात आपण, आणि आउट ऑफ द बॉक्स जाऊन एका मित्र आपल्यासाठी धावून येतो आणि खूप मोठी गोष्ट केलेली असते, पण आपण थँक्स नाही म्हणत. मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे की खूप आउट ऑफ द बॉक्स जाऊन एका मित्राने केली आहे तुमच्यासाठी? माझ्या बऱ्याच मित्रांनी केली, हां. पण माझं असं खूप रेअरली होतं की मी थँक्स नाही म्हणत. हां. मी थँक्स म्हणतो, मी थँक्सचा मेसेज पाठवतो, दुसऱ्या दिवशी भेटल्यावर परत थँक्स म्हणतो, किंवा मला ते ओव्हरवेल्मिंग फिलिंग असते. सो मी सगळ्याच मित्रांना थँक्यू म्हणतो, आणि माझे सगळेच मित्र जेव्हाही मला मदत लागली आहे तेव्हा खरंच धावून आले. पण काय कोणती गोष्ट केली अशी आउट ऑफ द बॉक्स जाऊन की तू नेहमी फॉर एव्हर ग्रेटफुल राहशील त्या गोष्टी? एकदा मी सांगतो तुला, माझे शाळेतले मित्र आहेत. मी बदलापूर आणि ठाणे असं ट्रॅव्हल करायचो माझ्या शोसाठी. सो शेवटची ट्रेन, असंच स्केड्यूल असायचं की शेवटची ट्रेन पकडणं, घरी जाणं, 2 तास झोपणं आणि परत उठून इथे येणं. सो शेवटची ट्रेन बदलापूरला येता येता मी झोपलो आणि पुढे निघून गेलो, आणि परत यायला ट्रेनच नव्हती मला. तर मी बदलापूरच्या पुढचा वांगणी स्टॉप आहे तिथे उतरलो, आणि रात्रीचे मी तुला सांगतो 2:30 वगैरे वाजले असतील. मी मग माझ्या मित्रांना कॉल केला आणि ते झोपलेले, पण उठल्यावर काय रे एवढा रात्री का फोन केलाय. मी बोललो की असं असं झालं. अच्छा ओके मी आलो. सूर बदलला, सगळं बदललं, आणि पुढच्या 13व्या का 16व्या मिनिटाला दोघेही स्कूटी घेऊन पुढे माझ्या उभे Wow. होते. मी त्यांच्या मागे बसलो, मग मी परत गेलो. क्या बात आहे. हो. वाव. सो हरीश आत्ता ठाण्याच्या बाहेर पण खूप कमी, म्हणजे ठाण्यातच तू कमी फिरलायस. तुझं ड्रीम डेस्टिनेशन काय फिरायचं मुंबईमध्ये? मरीन ड्राईव्ह मी अजून एकदाही गेलो नाहीये मरीन ड्राईव्हमध्ये. इनफॅक्ट मी जसं आता म्हणालो की मी ठाण्यात वर्ष झालं शूट करतोय, पण आज पहिल्यांदा मी माझं रुटीन मोडून सगळं की आज थँक्स टू राजश्री मराठी की मी आज बाहेर येऊन एन्जॉय करतोय. आणि आमचं पण खूप दिवसांपासून प्लॅन चाललंय यार बाहेर भेटू. सो आम्ही पण पहिल्यांदाच बाहेर भेटतोय. तुला हाच नेणार आहे ना मरीन्सला? हो. राज मी प्रॉमिस करतो या व्हिडिओमध्ये की मी हरीशला मरीन ड्राईव्हला नेणार आहे, आणि तिकडे खूप काही गोष्टी त्याला दाखवणार आहे. कुकी डेट विथ हरीश, डेली ब्लॉग बनवायचं. Romance. आणि असा बकेट लिस्ट मध्ये आता आमचं पण जेन्युअली असं असतं की रील्स पाठवायचे आणि फूड, आपण इथे जायचंय असं जायचं. असं फूड पार्टनर तुम्ही आहात का? हो. तू रील्स दाखवले आमचे तेच सापडते. तेच. बघ, इथे हे मिळतं, इथे ते मिळतं. हम्म. जात नाही आम्ही, पण Yes. डिस्कशन खूप करतो. Discussion. राजला मटण खूप आवडतं. तर हा जसं यांनी प्रॉमिस केलंय की मरीन ड्राईव्हचा, तसं मी याला प्रॉमिस करतो की हा मटन लवर खूप आहे. आत्ताच हा मटण खाण्यासाठी पुण्याला गेला होता. मी म्हटलं अरे काय तिकडे नाव नाही घेत मी त्या हॉटेल, तिकडे का जातं, म्हणजे त्याच्यापेक्षा भारी मटण मी तुला देतो. माझी मम्मी बनवते खूप छान मटण, Wow. सातारा स्टाईल. सो मी ते त्याला, तू पण म्हणजे Done, येऊ done. शकते Yes. तू पण. मला तर नाही तू आवडत म्हणशील. मटण यावं. नाही आवडत मग ठीक आहे. आपण जाऊ. येस. सो तुमच्या निमित्ताने मलाही खूप छान फ्रेंड्स मिळाले. राज आणि मी तर खूप आधीपासून ओळखतो. Yes. पण तुम हा काय मी पण झालो ना. हा तू पण पुकी आहे हा एकदम, म्हणजे अंशुमन म्हणूनच वाईट आहे म्हणतो. येस. पण आता ऑन कॅमेरा एकमेकांना क्लिशे प्रश्न, थँक्स म्हणायचं झालं तर ते कोणत्या गोष्टीसाठी असेल, आणि एक गाणं म्हणून आपण एंड करूया आजचा इंटरव्ह्यू सगळेजण म्हणून. गाणं कोण म्हणणार आहे? ही ना? आपण सगळे हा, सगळे मिळून सगळे. पण कोणतं थँक्स गाणं? म्हणायचं झालं तर आधी थँक्स म्हणायचं ना. थँक्स गिव्हिंग सेरेमनी आपली असेल तर मी हरीशला म्हणेन थँक्स एक खूप स्पेशल गोष्टीसाठी. त्यांनी मला ना, मी खूप असं एक मोटिवेशनची कमी होती मला जिम करण्यात, फिटनेस करण्यात. सो हरीशने मला ती एक दिली. हरीशने मला सांगितलं की जिम कर, जरा कर. सो मी जरा सिन्सिअरली करायला लागलो, आणि जसं तू म्हटलीस की मी बारीक खूप वेट fit झालायस, दिसतोय हा. वगैरे, सो या त्याचं एक मोठं क्रेडिट ह्याला जातं. सुशला मी थँक्स म्हणेन. बऱ्याचदा सेटवरती बोर झालेलं असतं ना, तेव्हा ही अचानक प्रकट होते आणि एंटरटेन करून जाते. काहीतरी ती अशी उखाणे तिचे बोलते. फरिश्ता भेजा. हा, फरिश्ता, अचानक से फरिश्ता आ जाता है. आणि कॉन्टेंट मिळतो माझ्या. खूप असं स्पेशल काहीतरी, आणि छान असं एक लहान बहिणीची वाईब मला मिळते सेटवरती. सो त्यासाठी मी थँक्स म्हणेन. वाव, क्यूट मोमेंट. हरीश? राजला तर मग प्रत्येक गोष्टी ग्रूमिंग पासून सगळं ते मला सांगत असतो, शिकवत असतो, त्यासाठी थँक्यू. त्याला पण माहिती. म्हणून अजून दुसऱ्या पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तो
आणि सुशला म्हणजे माझी पहिली अशी कोस्टार की म्हणजे थँक्स यासाठी म्हणेन की कुठे ना कुठेतरी काळजी घेत असते माझी खूप आणि असं मला प्रोटेक्टेड वाटतं की असे असते Wow. त्यासाठी थँक्यू. वाव. राजला थँक्यू यासाठी की सेटवर ना म्हणजे मी अशी एकटी एकटी असते आणि ही रिस्पेक्ट दॅट पीस म्हणजे तो असं त्रास द्यायला येत नाही मला की मी काय बोलायचं आहे की काय. मी शांतच असते तर मग ही लेट्स दॅट बी की ओके तिला तिचे स्पेस हा. आहे त्यामुळे त्याच्यासाठी त्यासाठी नाही हे thanks. चुकतेस हे तू. चुक वादळ शांत आहे तर शांत राहू दे त्याला असं म्हणायचं असतं. होय. ते तिला एक्सपिरियन्स तिला माहिती आहे. experience माहिती आहे. एक दिवशी हिचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे आपण. हो ऍक्च्युली हा. तुझ्या नाही बॅड आयडिया. कंटिन्यू. हा तर त्यासाठी राजला थँक्यू आणि या सगळ्यासाठीच की त्याला कळतंय की माझं कुठपर्यंत चालणार आहे IQ आणि तो मला तेव्हा आधीच अवेअर करतो की अपूर्व असं असं होणार आहे हा. मग मी परत सांगतो तर मग ते त्याला माहिती आहे तर त्यासाठी थँक्यू. आणि हरीशसाठी सुद्धा म्हणजे जसं राज म्हणाला की त्यांनी जिमचं मोटिवेशन दिलंय तसं त्यांनी मला सुद्धा जिमचं मोटिवेशन दिलंय की म्हणजे सोबत जाणं येणं वगैरे आमचं आहे त्यामुळे त्याच्यामुळे मी जिम जरा सिरियसली घ्यायला लागली आहे आणि थँक्यू सगळ्यासाठी. तू पण fit वाटतेस खूप आधीपेक्षा. हो ह्याच्यामुळे आमच्या साईडवर सगळेच फिट वाटले तर त्याचं कारण हा असेल. हा मोटिवेशन आहे सगळ्यांचा. हरीश मला पण मेसेज करत जा जिमला गेलीस का आज काय केलंस. नशीब व्हायला आपण कॉल लॉग्सच दाखवले ऍप्स नाही बघितले त्यात वेगळे असे. हो. नाही हाईड करून ठेवतो तर मला माहिती आहे. Oh. हा, खूप वेगळा आहे नाही येत काय वेगळे ते हे हाईड वेगळं कसं आहे. करायचं ते पण मी सांगितलं ना त्याला म्हणून मला माहिती आहे. नाही. वाव, हे गुरु आहे. ठीक आहे आता आपण एक छान गाण्याने हा इंटरव्ह्यू एंड करूया. हे पण संपवायचं आपल्याला. हो, सो ते- फ्रेंडशिप म्हटल्यावर काय गाणं लोक येतं तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना याद याद रखेगी दुनिया तेरा मेरा अफसाना मेरी जिंदगी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे ख्वाब से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा गायचं पण माना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. वाव, क्या बात सिंक आहे. मध्ये आपण हे केलं. आणि असं एक रोड ट्रिप करा मस्तपैकी है ना नक्की, नक्की. मेमरीज क्रिएट करा. Memories. आणि करूया. तुम्ही सगळे खूप एंटरटेन करताय. वीण सध्या टॉपला आहे टचवूड आणि टचवूड आता आपण सगळ्यांनी बघितलं की सगळे येऊन सेल्फीज काढतात. अशाच ही छान फ्रेंडशिप राहू दे. असंच आता खुललंय तसं परत कोमेजून नको जाऊ असंच. ओके आता येस फुटला तो आता नाही आता अभि सुटला तो आता. नो गोइंग बॅक. आता no going. सो राजलाही पळायचंय लवकरच. yes. तो गुड न्यूज देईल आपल्याला काय त्याचं नवीन प्रोजेक्ट्स आहेत. येस ऑल द बेस्ट तुम्हा तिघांना आणि थँक्यू सो Thank मच. you. हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू सो मच हॅपी Yes. फ्रेंडशिप Happy डे तुम्हाला Friendship सुद्धा हॅपी Day. फ्रेंडशिप डे बाय 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 बाय